साजिरे रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्ती राया आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे विठ्ठल विठ्ठल अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतं परम धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्ना प्रपन्नाति देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संतांची पंचकृपादाने कथेचा विस्तार पांडुरंग
अभंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजयं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु धावबा मोतीरामा तुम्हा प्रार्थितो कीर्तनी रामनामा त्वरे धावुनी बुद्धी देई कीर्तनीया मनोनी नमीन तुमच्या लीन पाया विठाला विठाला रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबाराय यांचा 3 चरणाचा भगवंताच्या नामाचं महात्म्य सांगणारा तथा उपदेशपर प्रकरणातील अभंग असून आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे विठाला 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 माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांचा 3 चरणाचा अभंग आहे। पण अभंगावर बोलण्याच्या पूर्वी अल्पसहा परिहार तो म्हणजे असा आपल्या या पुण्यभूमी भारसावडा या नगरीमध्ये भगवंताच्या साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने महान ऋषी भरद्वाज या ऋषींच्या मंदिराच्या कलशारोहणाच्या निमित्ताने आयोजित हा संपन्न होत असलेला भक्ती महोत्सव अर्थात अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील पहिल्याच सत्रातली अर्थात पहिल्याच दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। उपस्थित सर्व महाराज मंडळी श्रोते मंडळी समस्त गावकरी मंडळीच्या वतीने समस्त भजनी मंडळीच्या वतीने माझ्या वाटेला आली। ज्यांचा फोन आला ते हरिभक्तपरायण आमचे जीवलग मित्र मृदंगाचार्य प्रमोद महाराज चोंडीकर महाराजांचा फोन आला। त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या दर्शनाचा सुयोग आलेला आहे। ज्यांनी पुन्हा फोन केला ते आमचे वैजनाथ महाराज आमचे अशोक महाराज बाकी कोणाचा मला परिचय नाही आहे। नवीन तुमच्या गावात आल्यामुळे सगळे महाराज मंडळी या समस्त गावकरी मंडळीच्या वतीने समस्त भजनी मंडळीच्या वतीने सप्ताह कमिटीच्या वतीने माझ्या वाटेला आलेली ही कीर्तनाची सेवा आणि त्या अनुषंगानं उपस्थित सर्व महाराज मंडळी ज्यांनी पहिली चाल गोड गायली हरिभक्तपरायण संगीत विशारद संगीत अलंकार भजन भीष्म आमचे दिगंबर महाराज सोन्नेकर आहेत। महाराजांची उपस्थिती आहे महाराजांना मनापासून धन्यवाद। या बाजूला हरिभक्तपरायण संगीत विशारद संगीत अलंकार आमचे आदरणीय सोपान महाराज पौळ आहेत। महाराजालाही मनापासून धन्यवाद। पखवाजाची उत्तम साथ करण्याकरिता हरिभक्तपरायण मृदंगाचार्य तालमणी तालरत्न तालभास्कर प्रभाकर महाराजांची उपस्थिती आहे। आणि मला वाटतं महाराजांच्या संस्थेतील हे छोटे छोटे बाल वारकरी आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद। दोन्ही विनेकरी बाबा दोन्ही पॅन्टीवर आहेत काही अडचण नाही। दोन्ही विनेकरी बाबा तिथपासून इकडं टाळकरी महाराजापर्यंत उपस्थित सर्व माता माऊल्या पुरुष मंडळी सुंदर अशी साऊंड सिस्टीम सुंदर साऊंड सिस्टीम काय नाव आहे काय नाव संत कृपा वा अगदी नाव गोड आहे संत कृपा साऊंड सिस्टीम त्यांनाही मनापासून धन्यवाद। आणि आपल्या कीर्तनाची शूटिंग करण्याकरिता माऊली कीर्तन सोहळा आमचे देवा भाऊ आहेत महाराजालाही मनापासून धन्यवाद। उपस्थित हरिभक्तपरायण ज्यांना फोन आला ते पारवेकर महाराज नाही का महाराजांची उपस्थिती आहे महाराजालाही मनापासून धन्यवाद। तिकडं हरिभक्तपरायण पारवेकरच बस पारवेकर महाराज मंडळी आहेत साते फळकर महाराज मंडळी आहेत सर्वच परिचित अपरिचित महाराज मंडळी सगळ्यांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो आणि लांबलेल्या सेवेला पूर्णविराम सॉरी ते प्रारंभ करतो विठाला विठाला पुनीत झालेली ही आपली भूमी आहे। अगदी
पवित्र अशा गोदामातेचा पवित्र काठ आहे. अगदी 2 मिनिटाचा परिचय झाला. माझा काही परिचय नाहीये, मी पहिल्यांदाच तुमच्या गावात आलो. पण फेटा बांधत असताना आमच्या अशोक महाराजांनी सांगितलं. अशोक महाराज म्हणाले की भरद्वाज महाराजांचं या ठिकाणी वास्तव्य झालं आणि गोदावरी मातेला त्यांनी आपल्याकडे बोलवलं, नाही का. मग ती वाहणारी कशी, पण पुन्हा आपल्याकडे बोलवली. त्यांनी ते दक्षिण दिशा वगैरे वगैरे सांगितलं. तेवढं काय डोक्यात नाही बसलं. पण अगदी पवित्र भूमी आहे, गोदावरी मातेचा काठ आहे आणि ऋषीचं वास्तव्य आहे. अशा या पवित्र भूमीमध्ये भारद्वाज या महान ऋषीच्या कलशारोहणाचा कार्यक्रम आहे आणि त्या निमित्तानं सप्ताहांत त्यातली पहिल्या क्रमांकाची सेवा आहे. मग सेवेसाठी भगवंताच्या नामाचं चिंतन व्हावं, रूपाचं चिंतन व्हावं म्हणून हा अभंग आपण प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला विठाला अभंग अनेकांच्या पाठांतरातला आहे. आजच्या अभंगातली भूमिका ज्ञानोबाऱ्यांची अत्यंत सोपी आहे. ज्ञानोबाराय आम्हाला उपदेश करतात. अगदी सहज सोप्या भाषेत ज्ञानोबाऱ्यांचा उपदेश आहे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरी स्मराकारे. महाराजांची भाषा आहे. राम आणि कृष्ण हे 2 नावं अत्यंत साजिरी आहेत. त्यामुळे या 2 नावाला हृदयाच्या ठिकाणी स्मरण करा. का स्मरण करा त्याचं कारण सांगितलं. या 2 नामांच्या माध्यमातून, या 2 नामाच्या माध्यमातून आपण जर स्मरण केलं तर आपल्या पाठीमागं लागलेला हा भवसागर आहे. या भवसागरातून संसारूपी बंधनातून आपल्याला मुक्त होता येईल. हा संसार बंधन तोडता येईल आणि तोडण्याकरिता आपल्याला कोणी मदत करणार नाही, आपल्यालाच तोडावा लागेल. आपोली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. या संसार बंधनातून मुक्त होण्याकरिता राम आणि कृष्ण ह्या 2 नावांना आपल्या कंठाच्या ठिकाणी, हृदयाच्या ठिकाणी स्मरण करा, त्यांची आठवण करा, आपल्या मुखातून त्याचं चिंतन करा असं ज्ञानोबाराय सांगतात. कोणीतरी साधक महाराजांच्या समोर आला असावा आणि ज्ञानोबाऱ्यांना विचारलं असेल, महाराज तुम्ही आम्हाला उपदेश करताय, पण हा उपदेश कुठला ऐकून करताय? आवाजात बदल नको, फार गोड आहे पहिल्यासारखाच. उपदेश करताय तो कोणाचा ऐकून करताय, कुठला वाचून करताय का? तर ज्ञानोबाऱ्यांची भूमिका आहे. ज्ञानोबाराय बोलतात मी कोणाचं ऐकून कोणाचं कुठलं वाचून सांगत नाहीये, तर हे मला अनुभवाला आलं आणि अनुभवाला आल्याच्या नंतर मी तुमच्या समोर प्रगट करतोय. अर्थात अनुभवताची आलेली अनुभूती ज्ञानोबाराय व्यक्त करतात. ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा श्रीमूर्तीराया हा एकंदरीत अभंगाचा भावार्थ. विठाला 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 थोडंसं सविस्तर चिंतन करायचं झालं तर असं करता येतं. ज्ञानोबारायांनी आज उपदेश केला. सोपी भाषा आहे. 2 नावं अत्यंत साजिरी आहेत असं सांगतायत. पण प्रश्न असा निर्माण होतो, आपल्याकडे भगवंताचे अनेक अवतार, अनेक नामं आहेत. आज पहिला दिवस आहे, थोडंसं नामपर बोलायचं म्हणून हा अभंग घेतलाय. ऐका, अनेक नावं आहेत भगवंताचे, अनेक रूप आहेत, अनेक अवतार आहेत. अनेक अवतार भगवंताने घेतलेले आहेत. अवतार किती भगवंताचे कोणी विचारलं तर भगवंताचे अवतार 1, 2, 3 नाहीत, किंवा मोजण्यात येतील किंवा मोजता येतील अशी अवतार नाहीत. कारण अनंत अवतार घेशी भक्ता कारणे अनंत अवतार घेशी हे भगवंताचं काम आहे. भगवंत आपल्या भक्तांसाठी अनेक अवतार घेत असतो. किंबहुना अवतारांच्या राशी तोहा उभा विठेवरी, विठेवरी उभा तोहा अवतारांच्या राशी. तो अवतारांची रास आहे, तो एक अवतार त्याचा नाहीये. पण तरी सुद्धा भागवत धर्मानुसार भगवंताचे 24 अवतार सांगितले. त्यातही वारकरी संप्रदायानं मान्यता दिली असे 10 अवतार सांगितले. पण या 10 अवतारामध्ये पुन्हा 6 प्रकार पडले. काही अंश अवतार आहेत, काही अंश अवतार आहेत, काही कला अवतार आहेत, काही आवेश अवतार आहेत, काही पूर्ण आणि काही परिपूर्ण आहेत. विठाला विठाला पण ज्ञानोबाराय 24 अवतार असताना, 10 अवतार असताना, 10 अवतार असताना, त्याच्यात 6 विभागणी करत असताना तुम्ही मात्र आम्हाला राम आणि कृष्ण या 2 नावं साजिरी आहेत त्यांचं स्मरण करा असं सांगताय. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण फार गोड सांगितलं. जे 10 अवतारामध्ये 6 विभागण्या केल्या, त्यात अंश, काही अंश पूर्ण आणि परिपूर्ण, काही कला, काही आवेश अवतार सांगितले. त्यात राम आणि कृष्ण या 2 अवतारांना विशेष प्राधान्य आहे. का विशेष प्राधान्य आहे? त्याचं कारण असं आहे, इतर अवतारांपेक्षा हे 2 अवतार पूर्ण आहेत.
महाराजांचं असं हे पूर्ण अवतार महाराज म्हणतात पूर्ण अवतार रामकृष्ण दुर्जनाचा येणे करोनी संहार पूर्ण अवतार रामकृष्ण अवतार दोन हे पूर्ण सांगितले एक राम आणि दुसरं कृष्ण या दोन अवतारा वारकरी संप्रदायामध्ये फार अनन्यसाधारण महत्व आहे अनेक अवतार आपण पाहू शकतो त्यात मत्स्य आहे कुर्म आहे वामन अवतार आहे परशुराम अवतार आहे नरसिंह अवतार आहे रामकृष्ण बौद्ध कलंकी असे अनेक प्रकारचे अवतार आपल्याकडे पाहायला मिळतात पण या इतर अवतारांचं चिंतन करत असताना असं पाहायला मिळतं काही अवतार फक्त काही काळापुरते मर्यादित ते अवतार आहेत आणि तितकं कार्य पूर्ण झाल्यानंतर ते अवतार संपलेले आपल्याला पाहायला मिळतात पाहून घ्या कुर्म अवतार असेल मत्स्य अवतार असेल काही नाही मत्स्य अवतार तो फक्त माशीचा अवतार झाला कुर्म अवतार तो कासवाचा अवतार समुद्र मंथनाच्या कथेत आपल्याला पाहायला मिळतोच वामनाचा अवतार असेल बळीराजाच्या दारात आलेला तो अवतार आपण पाहून घ्या असं काही विशेष प्राधान्य विशेष बाकीच्या अवतारांना नाही असं नाहीये पण किंबहुना बाकीच्या अवतारांचा विचार करत असताना असं पाहायला मिळतं आपल्याला की काही अंश आहेत काही अंशांश आहेत काही आवेश आहेत काही कला आहेत पण या सगळ्या अवतारामध्ये दोन विशेष आहेत एक पूर्ण आणि दुसरा परिपूर्ण तो म्हणजे राम आणि कृष्ण आहे राम अवतार हा पूर्ण आहे आणि कृष्ण अवतार हा परिपूर्ण आहे विठाला 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 पूर्ण आणि परिपूर्ण यात एकच शब्दाचा भेद आहे पूर्ण अवतार त्याला म्हणायचं त्याला स्वातंत्र्य आहे ज्या अवतारात अवतार घेता येतो पण अवतारात स्वातंत्र्य नाहीये राम अवतार हा परतंत्र आहे अर्थात रामांनी कसं वागायचं हे रामप्रभूच्या हातात नाही बोलिले वाल्मिक तैसेची करीण वर्तोनी दावीन नामा म्हणे वर्तोनी दावीन वाल्मिक बोलिले तैसे बस वाल्मिक बोलिले तैसे वर्तोनी दावीन नामा म्हणे असं म्हणून हा पूर्ण अवतार आहे पण जिथं स्वातंत्र्य आहे ते परिपूर्ण भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे आणि म्हणून आज ज्ञानोबा या दोन अवताराला विशेष प्राधान्य देतात रामकृष्ण आणि आपल्या वारकरी संप्रदायात राम आणि कृष्ण या मंत्रालाही फार विशेष प्राधान्य आणि म्हणून हे दोन नावं साजिरी आहेत साजिरी या शब्दाचा अर्थ सुंदर आहेत मनमोहक आहेत किती गोड नाव आहे भगवंताचं नाव हे भगवंताच्या रूपासारखं आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ प्रेम देई कारण गोड रूप गोड नाम हे देवाचं आहे भगवंताचं नामही गोड आहे आणि भगवंताचं रूपही गोड आहे कसं आहे बघा काय असतं कधी कधी कोणाचं नाव चांगलं असतं पण रूप गोड नसतं कुठे कुठे रूप गोड असतं पण नाव गोड नसतं काहींचं रूपही गोड नाही नावही गोड नाही पण एक वर्ग असा आहे ज्याचं नावही गोड आहे आणि रूपही गोड आहे तो म्हणजे भगवंताचा वर्ग आहे या वर्गात भगवंताचं नाव भगवंताच्या रूपासारखं आहे भगवंताचं रूप कसं आहे फार गोड आहे
भगवंताच्या रूपाबद्दल बोलत असताना ज्ञानोबाऱ्यांनी 6 प्रकारचे लक्षणं सांगितले. ऐका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत म्हणून भगवंतू. त्याला भगवंत म्हणतात ज्याच्याकडे 6 गुण आहेत. हे 6 गुण एकत्र फक्त भगवंताकडे आहेत. ऐका यशश्री यश. यश नावाचा गुण भगवंताकडे आहे. यश म्हणजे कुठल्याच कार्यात अपयश त्याला नाहीये, ते यश आहे. किती यश आहे भगवंताकडे. स्वतः भगवंत गीतेत सांगतात, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयी भूती ध्रुवा नितिर्मतिर्मम. हा भगवंत हा यशरूप आहे. यशरूप म्हणण्यापेक्षा भगवंत यशाची मूर्ती आहे. ऐका यशश्री. श्री म्हणजे लक्ष्मी आहे. लक्ष्मी म्हणजे पैसा. भगवंताकडे लक्ष्मी आहे. लक्ष्मी किती आहे असं म्हणण्यापेक्षा ज्ञानोबांनी फार गोड शब्द वापरले. काय म्हणे, काय पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. लक्ष्मी भगवंताची दासी आहे. नाम भगवंताची पत्नी आहे. अर्थात पैसा भगवंताकडे. ऐका यशश्री औदार्य. आता औदार्य किती आहे. भगवंताचं औदार्य फार मोठं आहे. एवढं मोठं आहे की तो औदार्यामध्ये एवढा मोठा झाला की आपल्या जवळचे 6ही गुण, हे जे 6 गुण आहेत फक्त भगवंताकडे आहेत, हे आपल्याजवळ न ठेवता प्रत्येकाला एक एक वाटला. यशे थोरविला मारुती बिभीषण केला लंकापती. औदार्य देवनी कर्णा हाती कीर्ती दिगंती मिरविली. सगळं दिलं महाराज. यश दिलं, औदार्य दिलं, ज्ञान, प्रत्येक एक वस्तू प्रत्येकाला वाटून टाकली. एवढा औदार्यवान आहे. याच्या पुढचं सांगतो. ज्ञानोबाराय बोलतात किती औदार्यवान आहे. ऐका एवढा औदार्यवान आहे, एवढा औदार्यवान आहे की भगवंत त्याचं औदार्य दाखवत असताना समोरच्याकडे पाहत असताना पात्र अपात्र पाहत नाही. ज्ञानोबारांची भूमिका सांगतो. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देता न म्हणसी पात्रा पात्र. पै कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दिदले पात्र अपात्र नाही पाहिले असे औदार्य देवाचे जाणिले. लक्षात ठेवा. षड्गुणाईश्वर संपन्न षडगुण ऐश्वर्य संपन्न. भगवंत हा 6 गुणांनी युक्त आहे. त्याचं औदार्य आपण पाहतोय. फार औदार्यशील आहे. ऐका यशस्वी औदार्य. ज्ञान किती आहे. तो ज्ञान किती आहे असं म्हणण्यापेक्षा तो ज्ञानाची मूर्ती आहे. भगवंताकडे ज्ञान फार आहे. फार आहे म्हणण्यापेक्षा मी असं म्हणतो ज्ञानाची मूर्ती आहे. पण ज्ञानोबाराय माझ्या पुढचं बोलतात. काय बोलतात म्हणे त्याच्याकडे ज्ञान नाहीये तर तो ज्ञानाचा बाप आहे. अर्थात ज्ञान भगवंताचं लेकरू आहे. असे सर्व ज्ञानाचा बापू जो श्रीकृष्ण ज्ञान दीपू. तो म्हणत असे सक्रपू ऐके राया. भगवंत हा ज्ञानाचा बाप आहे. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य. किती वैराग्य आहे. फार वैराग्य आहे. आपण पाहिलं वैराग्य संपन्न भगवंत आहे. दाखवायला वैराग्य देवाचं नाही, असायला देवाचं इतकं वैराग्य आहे महाराज. 11 वर्ष फक्त गोकुळात राहिले. जीव ववाळून टाकणारी सगळी मंडळी संपन्न आहे आणि फार वैराग्य संपन्न आहे. किती वैराग्य आहे. अगदी एक प्रसंग तुमच्या समोर ठेवतो. ते बिभीषणाचा राज्याभिषेक करत होते भगवंत. रामायणातला प्रसंग आहे. तो रावणानं हकालून दिले बिभीषणाला आणि तो परत आलाय रामप्रभूकडं आणि अभिषेक चालू आहे. लंका जिंकायच्या अगोदरच तेवढ्यात सुग्रीवाला चिंता पडली. तो पळत आला आणि देवाच्या कानात बोलतोय, देवा 1 मिनिट थांबा. काय झालं. काही नाही, 1 मिनिट माझं ऐका की. झालं काय. काही नाही म्हणे. हा कोण आहे. हा बिभीषण आहे. कोण आहे. नाही नाही कोण आहे. रावणाचा भाऊ आहे. बर मग रावणाचा भाऊ आहे. बर मग
रावण याचा भाऊ आहे. मग काय वाटतं तुम्हाला? आपल्या पार्टीत आलाय, मग काय होतं? मागची 2.5 वर्ष ना आताची 5 वर्ष चालू आहे ना, पार्टी बदललं तरी चालतं ना. ते रामप्रभू म्हणतायत ते नाही म्हणे रावणाचा ह्याचा भाऊ रावण आहे. मग काय म्हणायचे तुम्हाला? जसा हा तुम्हाला शरण आला, तुम्ही याला लंका देताय. उद्या भविष्यात रावण जर तुम्हाला शरण आला तर काय देणार? प्रश्न विचारला. सुग्रीवाला हास्य करत भगवंताच्या मुखातलं वाक्य आहे. भगवंत बोलतात, सुग्रीवा रावण मला शरण येणार नाही, मला माहिती आहे. आणि ऐक ना, आलाच जर मला शरण तर लंका बिभीषणाला दिलीये, रावणाला माझी अयोध्या दिल. एवढा वैराग्य. विठाला विठाला वैराग्यवान आहे. आणि शेवटचं सांगितलं, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. ऐश्वर्य संपन्न भगवंत आहे. किती ऐश्वर्य संपन्न आहे ऐका. एकदा त्याच्याकडं पाहिलं की पण पाहतच राहावं वाटतं, एवढा ऐश्वर्य संपन्न आहे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटावरी ठेवून या तुळसी हार गळा, कासे पितांबर आवडी निरंतर. हेची ध्यान अभंग पूर्ण पाहून घ्या. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, तिथे माझी हरी वृत्ती राहू. हा अवतार फार गोडे देवाचा, अगदी गोड रूप आहे भगवंताचं. अगदी दोन्ही हात कटेवर ठेवले. तडेद्वास सन्नील मेघाव भासम, रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम, वरम तिष्ठिकाया समन्यस्तपादम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. फार सुंदर आहे. विभुवेनुनादम चरंतम दुरंतम, स्वयं लीलया गोपवेशम ददानम, गवावृंदकानंदनम चारुहासम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. अगदी गोड भगवंताचं रूप आहे. पाहिलं की आपलं मन वेधल्या जातं, चित्ताला आकर्षण करून घेतो. असा हा भगवंत सावळ्या रंगाचा आहे. ऐश्वर्य संपन्न तो देव आहे. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात, त्याचं नाव जसं गोड आहे, ऐका ना, त्याचं रूप जसं गोड आहे तसं त्याचं नावही गोड आहे. नावही गोड आहे. किती गोड नाव आहे ऐका. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. हे दोन नामे अत्यंत साजिरे आहेत. बरं महाराज करायचं काय? काही नाही. ह्या 2 नावाला हृदयाच्या ठिकाणी स्मरण करा. हृदय मंदिरे स्मरा का. इथं शंका आहे की भगवंताचं नाम हृदयात स्मरण करा म्हणताय, भगवंताचं नाम हृदयात साठवा असं म्हणताय. मग ऐका ना, एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी साठवण्याकरिता 2 वस्तूंचा विचार करावा लागेल. एक वस्तू एखाद्या ठिकाणी ठेवायची आहे, अर्थात एखादी वस्तू एखाद्या वस्तूमध्ये आपल्याला ते ठेवायची थोडक्यात नाही का. आणि मग ती वस्तू यात ठेवण्याकरिता ज्याच्यात आपण वस्तू ठेवतोय ती वस्तू त्या वस्तूपेक्षा आकारानं मोठी असली पाहिजे. हा एक सिद्धांत आहे. माझी भाषा कळते ना तुम्हाला का जड चालले? सोपान महाराज, अशोक महाराज, तुमच्या गावात पहिल्यांदा आलोय बरं का. तुम्हाला काय पाहिजे मला अजून कोण सांगितलं नाही, त्यामुळं मला जे येतं ते आपलं चाललंय. बरंच आहे का हे? हा बरं आहे नाही. नाही तसलंही भांडवल हाय माझ्यापाशी, जर म्हणले तर काढतो. काय त्याला विठाला विठाला विठाला. ते एखादी वस्तू एखाद्या वस्तूमध्ये आपल्याला ठेवायची असेल तर जी वस्तू ज्या वस्तूत ठेवायची आहे त्या वस्तूपेक्षा ती ठेवणारी वस्तू अगदी आकारानं लहान असली पाहिजे. अर्थात समोरची वस्तू व्यापक असली पाहिजे. मग तुम्ही आम्हाला भगवंताचं नाव हृदयात स्मरण करायला सांगताय, हृदयाच्या ठिकाणी साठवायला सांगताय. मग आम्हाला दोन्ही गोष्टीचा विचार करावा लागेल. एक हृदय आणि दुसरं भगवंताचं नाम. भगवंताचं नाम केवढं आहे आणि ते हृदय केवढं आहे या दोन्ही गोष्टीचा आम्हाला विचार करावा लागेल. नाम अर्थात भगवंतच आहे. भगवंत आणि नाम हे वेगळे नसून एक आहेत, अभेद आहे. मग भगवंत म्हणा किंवा भगवंताचं नाम म्हणा आणि ज्यात साठवायचंय ते हृदय म्हणा, दोघांचा विचार करावा लागेल. आता पहिल्यांदा भगवंताचं नाम केवढं आहे हे सांगतो तुम्हाला. ऐका. आपल्याकडे पंचमहाभूत सांगितले. एक भूत एका भूतापेक्षा व्यापक आहे. अर्थात पृथ्वीपेक्षा आप व्यापक आहे, आपापेक्षा तेज व्यापक आहे. असं एकापेक्षा एक सगळे पंचभूत एकमेकापेक्षा व्यापक आहेत. आणि महाराज सांगतात सगळ्या भूतांमध्ये हा सगळ्यात व्यापक आहे. हा म्हणजे नावाचा आकाश. माझं नाव आकाश आहे म्हणून हा म्हटलं मी, पण हा नव्हे, तो आकाश या पंचमहाभूतात सगळ्यात व्यापक आहे. पण ऐका ना, आकाश सगळ्यात मोठा आहे, पण त्या आकाशापेक्षाही त्या भगवंताचं नाव मोठं आहे. नाव निवाड नाम आहे
लावा आहे लावा आहे लावा हरमुखी दाता हरमुखी हरिपाठामध्ये सांगतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाड नाम आहे, गगनाहुनी वाड नाम आहे. गगनापेक्षाही भगवंताचं नाव मोठं आहे. मग ऐका, भगवंताचं नाव गगनापेक्षा मोठं आहे. भगवंत तर फार व्यापक आहे. किती मोठा भगवंत आहे ऐका. भगवंत फार मोठा आहे. किती मोठा, अगदी एक प्रसंग सांगितला जातो तो महाभारतातला नाही का. म्हणे भगवंताचं दुसरं लग्न आणि दुसऱ्या लग्नाची पहिली पत्रिका पहिल्या बायकोच्या बापाला दिली. फार सावडा, माझं बोलणं कळतंय का. दुसऱ्या लग्नाची पहिली पत्रिका पहिल्या बायकोच्या बापाला दिली. नाही कळलं, पुन्हा सांगतो. दुसरं लग्न जामवंतीसोबतचं, जामवंतीसोबत दुसरं लग्न झालं देवाचं. आणि पहिली पत्रिका दिली पहिली बायको रुक्मिणी अर्थात लक्ष्मी, लक्ष्मीच्या बापाला म्हणजे समुद्राला. आणि ते समुद्र निघाला की जावयाच्या लग्नाला. पण ते गरुडानं काडी केली. गरुड म्हणजे वाहन आहे, वाहन देवाचा वाहन आहे. वाहन हाताखालला आहे, हाताखालला. मला काय म्हणायचं समजून घ्या. त्याला आपल्याकडे एक फार सुंदर शब्द आहे. इंग्लिशमध्ये त्याला PA म्हणतात. काय म्हणतात? PA, पर्सनल, पर्सनल हा सिक्युरिटी वाचतो ना PA नावाचा नाही का. त्याला मराठीत सांगू का, चमचा हो, दुसरं काय. चमचा. फार सावध राहा बरं का या चमच्यापासून. चमचा, चमच्याचा एक गुण सांगतो. चमचा जो ज्या ज्या भांड्यात जातो ते सगळे भांडे रिकामे करतो चमचा. मी घरच्या चमच्याबद्दल बोलतोय असं नाही, सगळ्या चमच्याबद्दल बोलतोय. ऐकून घ्या. मला काय सांगायचंय. त्यानं काडी केली. एकट्याला नाही, सहपरिवाराला यायला सांगितलं. मग समुद्राचा परिवार सगळ्या गंगा यमुना सरस्वती गोदावरी सगळ्या गोळा केल्या. बरं, नुसत्या गोळ्या केल्या नाही, त्यांची लेकरंही गोळा केले. कोण? ते नदीतले मासे, खेकडे, इचू, मगरा, अजून अजून कोण म्हणलं? झिंग्या. कोण म्हणलो? कोणतरी म्हणलं आता. ते आलं आता. ते पाण्यात जेवढं आहे तेवढं आलं नाही का. ते सगळं घेऊन निघाले. कोण? समुद्र. ते वाटत कोणतं गाव लागलं? ते आडगाव नाही का. आडगावपर्यंत समुद्र आला. ते पलीकडले सगळे गावं पाण्यात. ते गावकरी घाबरले ना, सगळे कृष्णाकडे आले. देवा तुझ्या लग्नात सासऱ्यानं गोंधळ घातला. ते पुढे गेले आणि सासऱ्याला सांगितलं थांबा. ते सासरा म्हणला असं बिगर आमंत्रणाचं नाही आलो, मूळ पत्रिका आणली सोबत गरुडानं दिलेली, सहपरिवार आलोय. ते देवानं सांगितलं एक मिनिट थांबा, तुम्हाला राहण्यासाठी जागा देतो. काय केलं देवानं सांगू. आपल्या शरीरावरचा एक रोम उपटला अर्थात केस उपटला आणि त्या एका केसावरती तेवढा मोठा समुद्र सहपरिवारानं बसवला. दृष्टांत संपला. अनंत ब्रह्मांडे शब्द आहेत. अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसे येणे. वा बर, असे अनंत ब्रह्मांड भगवंताच्या एका रोमात एक लक्षात ठेवा. अगदी योग्य आणि गोड प्रमाण. याला मुरलेलं लोणचं म्हणतात. विठाला विठाला अनंत ब्रह्मांड भगवंताच्या एका रोमात आहे. दृष्टांत संपलाय माझा. ऐका, सिद्धांत असा आहे, भगवंताच्या एका केसावर तेवढा मोठा समुद्र सहपरिवारानं बसू शकतो.
तर माझा साधा प्रश्न गावकऱ्यांना आहे, प्रत्येक माणसाच्या शरीरावर केस नेमकं किती? मी डोक्यावर नाही विचारत, अंगावर शरीरावर विचारतोय. किती? हो, शास्त्र सांगतं 3.5 कोटी, नाही का? मग साधा प्रश्न आहे, साधा व्यवहार आहे. 3.5 कोटी केस असतील तर 3.5 कोटी केसावर 3.5 कोटी समुद्र. देव केवढा? देव केवढा? ते कुठंतरी म्हणण्यापेक्षा तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात, एवढा प्रभू भावे. फक्त इथपर्यंत घ्या, एवढा प्रभू भावे. एवढा म्हणजे नेमकं केवढा? एवढा म्हणजे नेमकं केवढा? विनिकरी बाबा, एवढा म्हणजे नेमकं केवढा? हा एवढा शब्द तुकोबारांनी जो टाकलाय तो अगदी योग्य टाकलाय. एवढा 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 एवढाच. एवढा केवढ्याला एवढा म्हणताच येत नाही. एवढा देव आहे, एवढा देव आहे, एवढा देव आहे. किती देव आहे? अगदी अजून एका मिनिटात सांगून जातो. देव किती मोठा आहे सांगू तुम्हाला, ऐका. ते ज्ञानोबाराय सांगतात, भगवंताच्या मुखातले वाक्य आहेत की नेमकं या पृथ्वीची रचना करत असताना, या सृष्टीचा विस्तार होत असताना संपूर्ण विस्तार माझ्यापासून झाला. माझी या विस्तारलेपणाचे नी नावे, हे जगची नोहे आघवे. जैसा दूध मुराला स्वभावे तरी तेची दही. दूध मुराला स्वभावे तरी तेची दही, माझी या विस्तारलेपणाचे नी नावे. दृष्टांत दिलाय. दुधापासून जसं दही बनावं, तद्वत माझ्यापासून संपूर्ण विश्व. हे महिलांना कळालं. तुमच्यासाठी दुसरी ओवीचा प्रयोग करतो. का बीजची झाले तरू, अथवा भंगारची अलंकारू. तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग विस्तारू. एकाचा, फक्त एकाचा विस्तार आहे. कसा? बीजची झाले तरू, बीजापासून झाड बनावं आणि भंगारापासून अलंकार बनावे. तद्वत माझ्यापासून संपूर्ण विश्व आहे. अर्थात भगवंत विश्वापेक्षाही मोठा आहे. नाही, पहिल्यांदा कुठंच काहीच नव्हतं तेव्हाही भगवंत आहे. ते ज्ञानोबाराय फार गोड सांगतात. पहिले कोठेचे नव्हते काही, अवघे शून्यची होते पाही. चंद्र सूर्य तारा नाही, कानोबा तेरे ते. कानोबा तेरे ते हे 3दा का वापरलं? त्याचं कारण फार गोड सांगितलंय. त्याचं कारण असं आहे, पहिले 3 चरण. पहिले कोठेचे नव्हते काही म्हणजे कानोबा तेरे. चंद्र सूर्य तारा नाही म्हणजे कानोबा तेरे. आणि काय? अवघे शून्यची होते पाही, कानोबा तेरे. हे प्रत्येकाला एक एक लावायचं. काहीच नव्हतं म्हणजे काहीतरी होतं. चंद्र नाही, सूर्य नाही म्हणजे काहीतरी होतं. आणि पहिल्यांदा कुठंच काही नव्हतं म्हणजे काहीतरी होतं, म्हणजे कानोबा तेरे ते. हा भगवंत एवढा व्यापक आहे. मग एवढा मोठा व्यापक, एवढं मोठं भगवंताचं व्यापक नाम, मग ते नाम, तो भगवंत या हृदयात साठवायला सांगितलाय. थोडासा हृदयाचा विचार करा. हृदय केवढं आहे ते आमचे ढोक महाराज सांगत असतात, नाही का? म्हणजे संपूर्ण भारत देशामध्ये कुठंतरी एका कोपऱ्याला आपला महाराष्ट्र नावाचं राज्य आहे. त्या महाराष्ट्राच्या एका कोपऱ्याला आमचा हा नांदेड जिल्हा आहे. नांदेड जिल्ह्याच्या अगदी एका टिंबा एवढा आमचा लोहा तालुका. त्या लोहा तालुक्यात एक छोटंसं आमचं गाव, त्याला भारसावडा म्हणतात, बरोबर ना? भारसावडा. त्या भारसावड्यामध्ये एक छोटीशी आमची गल्ली. त्या गल्लीमध्ये एक छोटंसं आमचं घर. त्या घरात 10 बाय 10ची रूम. त्या 10 बाय 10च्या रूममध्ये एक 3.5 हाताचा देह आणि त्या 3.5 हाताच्या देहामध्ये एका कोपऱ्याला एक छोटंसं आमचं हृदय. मग विचार करा, तेवढा मोठा व्यापक भगवंत या लहान हृदयात साठवायचा कसा? विठाला विठाला महाराज आतापर्यंत कोणी साठवला का? तर 3 नावं माझ्या समोर येतात. एक आमच्या संत जनाबाई गंगाखेडच्या, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. दुसरं हनुमंतरायाचं नाव घेतलं जातं. तो प्रसंग सर्वांना पाठ आहे, सांगून वेळ घ्यायचा नाही. तो हृदय फाडलं, त्यात रामप्रभू दाखवले, तो प्रसंग. आणि इकडे धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता, त्रिलोक्याचा सावता माळी महाराजांनी साठवला. असे 3 नावं आपल्या समोर येतात. पण महाराज प्रश्न असा आहे, तेवढा मोठा व्यापक भगवंत या लहान हृदयात साठवायचा कसा? त्याचं गोड उत्तर ज्ञानोबाऱ्यांनी अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये दिलंय. हृदय मंदिर स्मरा हृदय मंदिर
7 दिवस थांबणार आहे ना तुम्ही इथं? वा, तुम्ही 7 दिवस थांबत असाल तर 7 दिवस मीच कीर्तन करतो, नाही का? फार गोड आहे महाराज, नाही का? असं असलं पाहिजे महाराज. अगदी कमी आहेत, संख्या कमी आहे पण दर्दी आहेत, नाही का? अगदी गोड आवाज. यांचा आवाज म्हणजे सांगू तुम्हाला, समृद्धी महामार्ग, कुठंच स्पीड ब्रेकर नाही, अगदी योग्य. आणि आमच्याकडे बघू नका, आमचा आवाज म्हणजे ग्राम सडक योजना, नुसते खड्डे नुसते खड्डे, नाही का? पण अगदी गोड आवाज महाराज यांचा. दोघंही सारखेच आहेत, दोघं हे सगळे आहेत ते सगळे महाराज मंडळी. आणि पोषक वादक आहे प्रभाकर महाराजांचं, अगदी योग्य. अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये ज्ञानोबा त्याचं गमक सांगतात. भगवंत साठवायचा आहे, स्मरण करायचंय, पण कसं करायचं? शब्द फार गोड आहे. हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरी स्मराकारे. नुसतं हृदय स्मरा नाही, हृदय मंदिरी स्मराकारे. मग मंदिर म्हणजे नेमकं काय? तर ऐका, फार गोड व्याख्या आहे. काय आहे? आपल्या हृदयाला मंदिराचा आकार द्या, मंदिराचा आकार द्या. म्हणजे काय करा? ते सावतामाळी महाराजांनी जसं फाडलं, हनुमंतरांनी जसं चिरलं आणि जनाबाईने जसा खाना केला तसं करावं का? अजिबात नाही. हृदयाला मंदिर बनवा. देवाला बोलवायची गरज लागत नाही, पळत येतो. नेमकं मंदिर करा म्हणजे नेमकं काय करा? त्या मंदिर शब्दात त्याची व्याख्या आहे. म म्हणजे मंगलतामय, दी म्हणजे दिव्यतामय आणि र म्हणजे रमविता. आपलं हृदय असं पवित्र बनवा. या हृदयातले क्रोधाधिक विकार, काम क्रोध षडविकार बाजूला काढून टाका. हृदय पवित्र बनवा, चित्त निर्मळ करा. भगवंत धावत येतो. एवोनी गोपाळ चित्त करा. चित्त करारे निर्मळ, एवोनी गोपाळ राहे ते कधी. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. एकदा आपलं चित्त निर्मळ झालं, एकदा आपलं हृदय पवित्र झालं की देवाला सांगण्याची गरज लागत नाही. देव धावत येतो आणि आपल्या हृदयात वास्तव्य करतो. निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे, अधिष्ठान तयाचे, अधिष्ठान तयाचे. निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे, अधिष्ठान तयाचे, अधिष्ठान तयाचे. तो पैसलिया धारा असित व्यापी देवराया. निर्मळ जेवढं प्रमाण गोड आहे तेवढीच चाल गोड आहे महाराज, नाही का? तिथं भगवंताचं अधिष्ठान आहे. कुठं? जिथं काया निर्मळ आहे. आपली काया, आपलं चित्त, आपलं हृदय पवित्र आणि निर्मळ केलं पाहिजे. त्या दिवशी भगवंताचं त्यात वास्तव्य होतं. आणि महाराज सांगतात, हृदय मंदिरी स्मराकारे. आपल्या हृदयात भगवंताचं स्मरण करा, स्मरण करा. हा जो उपदेश आहे ज्ञानोबारायांचा, याचा अर्थ एवढाच आहे. या संसारातलं आपलं मन, या षडविकारानं भरलेलं मन थोडंसं बाजूला सारा. आपण पवित्रच आहेत, लक्षात ठेवा. आपण अपवित्र आहे असं कोणीही म्हणू नये. आपण मुळात मम वंश जीव लोके, आपण भगवंताचे अंश आहेत. आपल्यातही भगवंत आहे. सर्वा घटीराम देहा देही एक, किंवा तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाशी आरामू. किंवा अगदी सोपं बघा, ते काय, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. सगळीकडे भगवंत आहे. मग तुमच्यात माझ्यातही देव आहे. पण प्रसंग असा आहे, प्रकार असा झालाय, तुमच्यात माझ्यात देव आहे, फक्त याच्यावरती तो पडदा आलाय. तेवढा पडदा बाजूला सारला की आपण मोकळे, नाही का? या संसार बंधनातून आपल्याला मोकळं होता येतं. फक्त कळलं पाहिजे मी कोण आहे.
मी कोण आहे हे कळणं या जीवनात फार कठीण आहे आणि फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही कोण आहात? काही नाही, तुम्ही आपापली नावं सांगताल नाही का. मी शामराव आहे, मी बापूराव आहे, मी रामराव आहे. फार एखादा विद्वान असेल तो सांगेल मी माणूस आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी मेल आहे, फिमेल आहे. फारच एखादा विद्वान काहीतरी वेगळं उत्तर तो आपलं पद सांगेल, मी सरपंच आहे, मी आमदार आहे, मी खासदार, काहीतरी सांगेल. कोणी मी शेतकरी आहे, कोणी मी नोकरदार आहे, असं आपापलं काहीतरी हुद्दा सांगेल. पण मला सांगा, नेमकं आपण म्हणजे कोण आहे? तुम्ही मला विचारा, मी कोण आहे? कोण आहे? काही नाही, मी माझं नाव सांगेल, मी आकाश आहे. का आकाश आहे? कारण माझं नाव आकाश ठेवलं म्हणून आहे. म्हणजे मी जन्माला येण्याच्या अगोदर माझं नाव नव्हतं. लक्षात ठेवा, मला काय सांगायचं, नाव हे नंतर ठेवण्यात आलं. उपजल्या बालकाशी नाम नाही तया, काही नाही, नाव नाही त्याच्याजवळ, फक्त नाव ठेवलं म्हणून तो ओंकार देतो, होकार देतो. नाव ठेवलं म्हणून, अर्थात हे नाव नंतर ठेवलं. नाहीतर माझं नाव जर दगड्या असतं तर आज कीर्तन कोणाचं? दगड्याच. दगडू महाराज तरी म्हणा. या देहाचं नाव जर धोंड्या असतं तर सोन्नेकर महाराज कीर्तन कोणाचं? धोंडू महाराज म्हणावं. धोंडू महाराज. फक्त नाव आकाश आहे म्हणून आकाश महाराजांचं कीर्तन आहे. नाहीतर नाव म्हणजे मी आहे असं नाही. आहे मी हा कोण आहे मी हा फार गोड सांगतात, मी आहे कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. किंवा इकडे तुकोबाऱ्यांना विचारा, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. विचार केल्यानंतर कळेल मी कोण आहे. कोण आहे कळलं पाहिजे, मी कोण आहे. काही नाही, आपण भगवंतच आहे, लक्षात ठेवा. फक्त भ्रम झालाय आपल्याला. काय झाले, आपण भगवंत आहेत, मग जसा भगवंत तसे आपण. म्हणजे भगवंत मुक्त, आपणही मुक्तच आहेत. भगवंत व्यापक, आपणही व्यापक आहेत. फक्त परिच्छिन्न अवस्था आपल्याला प्राप्त झाली कारण आपल्यावर पडदा पडला मायेचा, संसाराचा. मायेचा स्वीकार केला म्हणून मुक्त जीव बद्ध झाला. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. बळे झाला हा शब्द फार महत्वाचा आहे. घेऊन या छंद माझे 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 छंद घेऊन बळेबद्ध झाला. मुक्त होता परी मुक्त होता, पण तो बळेच बद्ध झाला. लक्षात ठेवा, बळच बद्ध झाला. तुमचं आमचं सांगतोय. पण ऐका ना, या संसारातून मुक्त व्हायचं असेल तर फक्त विचार करायचा आहे, मी कोण आहे. एवढं कळालं की आपण मुक्त झालो. आणि मी कोण आहे हे कळण्याकरिता या संसारातून आपल्याला कोणीही सोडवणार नाही. आपली सोडवणूक आपल्यालाच करावी लागते. कशी? एक दोन दृष्टांत तुमच्या समोर ठेवतो. वेळ संपली माझी, 10 वाजता येत नाही का. 8 ते 10 आहे आपलं. 8:30ला सुरू झाले. फार फार 10:15 पर्यंत मी चलेल. 10:30ला संपणार आहे सगळं जय विठ्ठल सहित. ऐका, अगदी 2-3 मिनिटं 10 मिनिटं बोलणार आहे. ऐका, काय सांगत होतो म्हणा, कीर्तन नाही का. कीर्तन नाही, त्यातलं सांगत होतो की मी कोण आहे. एवढं कळलं की आपण मुक्त झालो. आणि यात सोडवणूक फक्त आपणच करू शकतो. कोणासारखी? ते ज्ञानोबाऱ्यांनी फार गोड दृष्टांत दिला. एकच दृष्टांत ज्ञानोबाऱ्या 2 ठिकाणी देतात. एक 6व्या अध्यायात, तोच दृष्टांत 18व्या अध्यायात. 18व्या अध्यायात बहुतेक गडबड असावी पण एका ओवीत आला. आणि तो 6व्या अध्यायात निवांत ज्ञानोबाऱ्या बोलतात त्याच्याबद्दल. म्हणे तो पोपट, त्याला शुक म्हटलं जातं. तो शुक, त्या शुकाला, त्या पोपटाला पकडण्याकरिता काही मंडळी जंगलात येतात. आणि काय करतात? काही नाही, त्याला पकडण्याकरिता एक नळी घेऊन येतात. ते सुंदर वर्णन आहे ज्ञानोबाऱ्यांची भाषा. जैसी ते शुकाचेनी अंग भारे, नळिका भोवन नली यरी मोहारे.
तरी तेने उडावे परिण पुरे मनशंका. मनाची शंका झाली. काय झालं? ती नळी बांधली. कोणती? का वायाची मान पिळी आटुवे ही आवळी टिंटाटू नळी धरुनी टाके. तुम्ही आहेत, मला बरं वाटते, खरंच बरं वाटते. कधी कधी असे श्रोते नसतात तरी मला बरं वाटतं, कारण चुकलेलं कोणालाच कळत नाही, खरंच कोणाला कळत नाही. पण तुम्ही आहेत म्हणून तरी बरं वाटतंय. चुकलं तर दुरुस्ती होईल. विठाला 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 नळी सांगितली. टिंटाटू नळी धरुनी टाके. नळी बांधली जाते. काय करतात? काही नाही. नळी फार चमत्कारिक असते. एवढी चमत्कारिक असते, आता सांगू तुम्हाला किती चमत्कारिक असते. चांगल्या चांगल्या संन्यासी महात्म्याला म्हातारपणात लग्न करावं वाटतं, एवढी चमत्कारिक असते, एवढी चमत्कारिक. मला ते पाहिलं की वेद लागतो महाराज ते. आणि आता सध्या सीझन चालू आहे त्याचं. सीझन आता लग्नाचं सीझन चालू आहे ना. चांगल्या चांगल्या ब्रह्मचार्याला वाटतं लवकर लग्न करून मोकळं व्हावं. एवढं ते संसार भयानक असतो. ती नळी सांगते, टिंटाटू नळी. आणि त्या नळीकडे तो पोपट पाहतो, आकर्षित होतो. धावत येतो तो पोपट, धावत येतो. आणि काय करतो? काही नाही. पोपट त्या नळीवर येऊन बसतो. पण नळी आपलं काम करते. नळीचं काय काम आहे? नळी फक्त गुंतवते आणि माणसाला अडकून टाकते. संसार असाच आहे, माणसाला अडकवतो. नळी काय करते? ती गोल फिरते. आणि नळी गोल फिरल्यामुळे पोपट हा उलटा होतो. कसा होतो? ऐका श्रोते मंडळी, पोपट हा उलटा झाला. पोपट उलटा झाला की त्याला वाटायला लागतं मी बांधला गेलो. ते काही मंडळी आम्हाला सांगतात, म्हणे पोरग चांगलं होतं महाराज, फार चांगलं होतं, लग्न झाल्यापासून बदललं. समजायचं पोपट नळीवर बसला. हा नळीनं आपलं काम केलं, पोपट उलटा झाला. नाही का? पोपट उलटा झाला आणि पोपटाला वाटायला लागलं. काय वाटायला लागलं? ज्ञानोबाऱ्यांची भाषा किती गोड आहे. म्हणे बांधलेला मी पुढा ऐसिया भावनेची या पडे खोडा की मोकळिया पायाचा चवडा गोवी अधिके विसरून जाय पक्ष तो. क्या बात है. विसरून जाय पक्ष तो. विसरून जाय सुखे नळी केसी गोवियल पाय. नळी केसी गोवियल पाय. अगदी गोडा. हे ज्ञानोबाऱ्यांची भाषा आणि ती तुकोबाऱ्यांची अगदी साम्य. विसरोणी जाय पंख दोन्ही. आपले दोन्ही पंख विसरला तो पोपट आणि तिथं गुंतून बसला. महाराज म्हणतात म्हणे बांधिला मी पुळा ऐसिया काय करतो? काही नाही. मोकळिया पायाचा चवडा गोवी अधिके. त्याला वाटतं अधिक घट्ट होतो, तो अधिक घट्ट पडतो. कोणीतरी बांधलं मला असं त्याला वाटायला लागतं. आणि तो आपले मोकळे असणारे पाय अधिक घट्ट करून बसतो. काय होतं मग? काय होतं? लोक त्याच्या जवळ येतात आणि त्या पोपटाला त्या नळीपासून वेगळं करायचा प्रयत्न करतात. रोज वेगळं करायचा प्रयत्न करतात. 7 दिवस सप्त्यात वेगळं करायचा प्रयत्न करतात. अधूनमधून गोड जेवणाला वेगळं करायचा प्रयत्न करतात. अधूनमधून कोणी वारलं, कोणी मेलं, कोणाचा वाढदिवस तरी वेगळं करायचा प्रयत्न करतात. पण तरी वेगळं व्हायचा प्रयत्न नाव घेत नाही. शेवटी त्या माणसांना, त्या पोपटाला वेगळं करण्याकरिता एक नवीन उपाय करावा लागतो. त्या पोपटाचे पाय त्या नळीपासून वेगळे करायचे, मग तोडावे लागतात. त्याच्या पुढच्या ओळीत किती गोड ज्ञानोबाऱ्या सांगतात. ऐसा काजे विण आतुडला तो सांग पा काय आणि के बांधिला. तो बांधिला पण जरी न्याला अर्धा, ज्ञानोबाऱ्या म्हणतात अर्धा तोडून न्याला. ते त्याचं नाही, मी ह्या पोपटाचं सांगतोय. हा पोपट या संसाराला असा चिटकून बसलाय. ते माणसं येतात आणि आपल्याला या संसारापासून वेगळं करायचा प्रयत्न करतात. आपणही वेगळं होत नाहीत. मग ते आपल्याला काय करतात? मारिती, तोडीती,
झोडीती निष्ठूर यमाची किंकर बहुसाल मी या पोपटात सांगतोय विठाला विठाला अर्थात हा एवढा विस्तार ज्ञानोबाऱ्यांचा तुमच्या समोर सांगतो याचं एवढंच कारण आहे तो पोपट बांधलेला आहे का याचा विचार केला तर नाही महाराज तो पोपट मोकळा आहे कसा आहे पुरुष मंडळी पोपट कसा आहे मोकळा आहे पोपट मोकळाच आहे पोपट पोपट दुसरा अर्थ काढू नका पोपट मोकळाच आहे पण झालंय काय फक्त तो गुंतून बसलाय संसाराला मग या संसारातून मोकळं व्हायचं असेल तर एकच करायचं पोपटानं पाय सोडायची तसं आपण आपली सोडवणूक करायचं अभंगाचं दुसरं चरण दुसऱ्या चरणाच्या माध्यमातून ज्ञानोबाराय सांगतात काय करा आपोली आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगे संसार बंधन वेगात तोडा आपुली आपण सोडवण करा त्या पोपटासारखी आपली आपण सोडवण करावी लागते पोपटाला सोडवायला कोणी येऊ शकत नाही कोणी आला तरी सोडवू शकत नाही त्याला आपली सोडवणूक त्या पोपटासारखी आपली सोडवणूक करावी लागते पोपटाची सोडवणूक कोणीही करू शकत नाही एकट्यालाच करावी लागते या संसारात बंधू आपली बायको मुलगा संपत्ती नाही टाळी 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 विठोबा रघुमाई विठोबा जय विठोबा रघुमा 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 अभंगाच्या 2 चरणाच्या माध्यमातून ज्ञानोबाराय सांगतात रामकृष्ण या 2 नावांना कंठाच्या ठिकाणी धारण करा कारण या संसारातून आपल्याला मुक्त होण्यासाठी हे मदत करतील त्या पोपटाचा दृष्टांत तसा अजून एक दृष्टांत आहे 1 मिनिटात सांगून सेवेला पूर्णविराम देतो तो माकडाचा ज्ञानोबाराय पोपटाबद्दल बोलतात तुकोबाराय तेच माकडाबद्दल बोलतात तसंच त्या माकडाला पकडण्यासाठी पुन्हा काही मंडळी जंगलात जातात पण आता नळी नाही
एक वेगळा प्रयोग करतात. त्याला भांडं घेऊन जातात. त्याला आपण आपल्या भाषेत घागर म्हणा. पाण्याची घागर नसते का? घागर तुमच्या परिसरात काय म्हणतात? घागरच म्हणतात ना. जे जिल्हा वेगळा आहे आपला. तुम्ही नांदेडचे आहेत, आम्ही परभणीचे आहेत नाही का. आमच्या परभणीला माणसं मेल्यावर जाळतात. तुमच्याकडं हा कसं आहे? तुम्ही थोडे थोडे हसायला लागले म्हणजे माझी भाषा तुम्हाला कळती असं मला कळालंय नाही का. हे का मला काय सांगायचंय? ती घागर म्हणा. ती घागर घेऊन माकडाच्या समोर नेऊन ठेवतात. पण घागरही फार चमत्कारिक असते. किती चमत्कारिक! हात मोकळा असेल तर आत जाईल अशी घागर असते. आणि हात घट्ट झाला, आकार वाढला, मूठ तयार झाली तर हात बाहेर येऊ नये अशी ती घागर असते. मग काय केलं जातं? काही नाही. त्या माकडाला आवडणारे चणे, फुटाणे किंवा शेंगदाणे काय म्हणायचे ते म्हणा, त्या घागरीत ठेवले जातात आणि माणसं लपून बसतात. ऐका, लोक लपून बसल्यानंतर तो माकड लांबून पाहतो, घागरीच्या जवळ येतो, आत डोकावून पाहतो. त्याला त्यात चणे, फुटाणे, शेंगदाणे दिसतात. कोणाला? माकडालाच. लोकाला काय करावं? कीर्तन लोकासाठीचही वाटतं नाही का. कधीतरी वाटलं पाहिजे कीर्तन माझ्यासाठी आहे. मी त्या पोपटाबद्दल, त्या माकडाबद्दल नाही, मी याच माकडाबद्दल बोलतोय. या माकडाला त्या घागरीत चणे, फुटाणे, शेंगदाणे, नाही कळलं? चणे, फुटाणे, अहो नवरा बायको लेकरं हे चणे फुटाणे दिसतात. आणि या चण्या फुटाण्याच्या नादानं ते माकड घागरीच्या जवळ जातं, डोकावून बघत आणि त्या चण्याच्या आशेनं हे माकड घागरीत हात घालतं. काय होतं? मोकळा हात गेला ना घागरीत. पण झाला असं, हात मोकळा घागरीत गेला, पण जेव्हा हातात चणे, फुटाणे, शेंगदाणे आले, होय सोपान महाराज, एकदा चणे, फुटाणे, शेंगदाणे हातात आले, मग नकान कीर्तन रद्द. नाही कळलं? कीर्तन रद्द. नकानं वेगळं, नकानं जाऊ म्हणलं की कीर्तन रद्द. चणे फुटाणे हातात आले. कळते ना? 5G 5G ऐकायला फक्त. ते चणे फुटाणे हातात आले आणि महाराज म्हणतात त्याचा हात गुंतला. माकड मोठीसी धरले फुटाणे, माकड मोठीसी धरले फुटाणे, गुंतले अगदी गोड आहे. महाराज म्हणतात माकडे मुठीशी धरिले फुटाणे आणि मग गुंतले ते तेने. हात तिथं गुंतला का? हातात ते माकडानं फुटाणे गुंतले नाही का, हात घेतले आणि म्हणून हात गुंतला. काही नाही, हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. किती दिवस प्रयत्न केला म्हणजे माकडाचा हात बाहेर येईल. काहींचे 80 वर्ष झालेत, काहींचे 70 वर्ष झालेत, काहींचे आत्ता हात घातलाय गेल्या वर्षी. नाही का? तुम्हाला किती वर्ष झालं? गेल्या वर्षीच का? म्हणून ते तुमचा साथी होतं वाटतं मग ते. काही नाही, आता त्या चण्याच्या आशेनं काही तयारीत आहेत घालायच्या. स्वपान महाराज काही तयारीत आहेत घालायच्या, बाकी काही नाही, काही तयारीत आहेत. म्हणजे मला काय सांगायचंय, सगळ्यांनी कोणी 50 वर्षे, कोणाला 40 वर्षे, कोणाला 70 वर्षे, कोणाला 80 वर्षे गुंतून बसलेत. पण अजूनही एकाचा हात बाहेर आला नाही. सोपं आहे, काही नाही, फक्त चेनी फुटेन सोडायचे. संसारी असावे असोनी नसावे, फक्त असं करायचं. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसार वस्ती कर वस्ती आला.
प्राप्त काळी उठून गेला. असं संसारात राहिलं की आपण मोकळे. संसार बंधन तोडावे. फार वाईट आहे मला संसार. मी विनोदानं सांगत असतो एवढा वाईट आहे. एवढं आपल्याकडची बघा जखम लागल्यावर हळद लावतात नाही का, पण कधी कधी ती आंबी हळद लावतात, म्हणजे ओली हळद कधी लावतात, मार लागलं. पण कोणता असं कोणता, बोला बोला बोला, कोण म्हणलं ते, मुक्का. बरोबर आहे, मुक्का मार लागला की हळद लावली जाते, ओली हळद, आंबी हळद लावली जाते. ऐका ऐका, मला हे सांगायचंय, संसार एवढा वाईट आहे, एवढा वाईट आहे, एवढा वाईट आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी सगळ्या अंगानं हळद लावतात. का, त्याला सांगत असतात आज लावून घे, उद्यापासून मुक्का मार खायचा आहे. विठाला विठाला अवघड आहे आणि दुस्तर आहे, वाईट आहे. आणि म्हणूनच संसार बंधन तोडावे. वेगात हा संसार बंधन तोडा, कारण वेळ कमी आहे. मला नाही, तो आपल्या देहाला. कारण शेतगणी लेते अर्धरात्र खाय, बस घडी घडी काळ वाट याची पाय. अजून किती आहे अवकाश किंवा सावधान, असे अनेक प्रमाण सांगता येतात. तात्पर्याने सावध व्हा. कोणीतरी साधक महाराजांच्या समोर आला आणि बोलायला लागला, बुवा 10:15 पर्यंत घड्याळ येऊन पोचली, 9 साडेनऊ वाजल्यापासून तुम्ही आम्हाला सांगताय म्हणे नेमकं भगवंताचं नामचिंतन करा, त्याने संसार बंधन तुटेल. पण हे कोणाचं ऐकून? महाराज म्हणजे असं नाही. एक वाक्य सांगू का, आमचा वारकरी संप्रदाय कुठेतरी ऐकून सांगत नाही, कोणाबद्दल तरी बोलून सांगत नाही, कुठलं तरी वाचून सांगत नाही. आमचा वारकरी संप्रदाय हा अनुभवाचा संप्रदाय, लक्षात ठेवा. जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हा अनुभव सिद्ध संप्रदाय, लक्षात ठेवा. कारण अनुभवाला आलं तेच समाजाला सांगत फिरतात. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे, ते या जगा देतसे, पण अगोदर अनुभव आले अंगा. नुसतं सांगत फिरतात असं नाही, तर अनुभवाला आल्यानंतर सांगतात. एवढंच काय, तुका म्हणे चाखोनी सांगे, सांगतात पण अगोदर चाखतात, अगोदर चाखून मग सांगतात. किंवा सेवितो हा रस वाटितो अनिका, वाटितो अनिका, नंतर अगोदर सेवितो. सेवन केल्याशिवाय सांगत नाहीत, वाटत नाहीत, अनुभवाला आल्याशिवाय सांगत नाहीत, चाखल्याशिवाय लोकांना सांगत नाहीत. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, साक्षीला आल्यानंतर प्रगट करतात. असा संत संप्रदाय असल्यामुळे ज्ञानोबाऱ्या सांगतात, मी पण ते अनुभवलं. बर, अनुभवत असताना तुमची प्रतिक्रिया काय? महाराज म्हणतात, माझी प्रतिक्रिया अभंगाचं शेवटचं चरण. रामकृष्ण माळा ज्ञानदेवाध्यानी, रामकृष्ण ज्ञानदेवाध्यानी, रामकृष्ण माळा ज्ञानदेवाध्यानी, रामकृष्ण करा सोडवन आपण करा जोडवन.